Hello student, myself Sarodhe Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our unit is second. Our paper code is EVS 1202. Our paper is second. Our paper title is Fundamentals of Environmental Biology second. Our unit is second. Topic is Basis of Ecosystem Classification. In previous lecture, we have to see introduction of ecosystem. What is mean by ecosystem? Ecosystem म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. Interaction between the two living and non-living things in their surrounding environment is called as ecosystem. Ecosystem ही टर्म पहिले कोणी कॉइन केली तर A.G. टॅन्सले हे इंग्लिश बॉटॅनिस्ट होते. 1935 मध्ये त्यांनी ही टर्म कॉइन केली किंवा सांगितली. नंतर आपण इकोसिस्टमचे स्ट्रक्चर बघितले. देन वी सी क्लासिफिकेशन ऑफ इकोसिस्टम. नॅचरल इकोसिस्टम इज क्लासिफाइड इंटू टू टाइप्स, aquatic ecosystem and terrestrial ecosystem. Then aquatic ecosystem is again classified into marine ecosystem and freshwater. Then terrestrial ecosystem is classified into forest ecosystem, desert ecosystem, grassland ecosystem and mountain. In previous lecture we have also studied desert ecosystem. आपण आधीच्या लेक्चरमध्ये डेझर्ट इकोसिस्टम म्हणजे काय बघितलं, त्याच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम सापडतात, ते कुठे, त्याचं लोकेशन काय आहे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. मेनली डेझर्ट इकोसिस्टमचे दोन टाईप पडतात, दॅट हॉट डेझर्ट आणि कोल्ड डेझर्ट. त्याचं टेम्परेचर किती असतं मेनली हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. देन वी सी वेटलँड्स. ए वेटलँड इज अ डिस्टिंक्ट इकोसिस्टम दॅट इज फ्लडेड बाय वॉटर. म्हणजे वेटलँड म्हणजे काय, त्याची डेफिनेशन बघितली. ही इकोसिस्टम आहे आणि वेटलँड आपल्याला त्याचे काय युजेस आहेत, वेटलँडचे फंक्शन काय आहेत, वेटलँड काय काय फंक्शन प्ले करतात किंवा त्याच्या स्टॅबिलायझेशनमध्ये काय रोल आहे, हे सर्व गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या आहेत वेटलँड इकोसिस्टम स्टडी करताना. देन वी सी युजेस ऑफ वेटलँड, इमेज ऑफ वेटलँड. Then today's lecture we have to see mangrove ecosystem, that is a estuarine ecosystem. A mangrove is a shrub or small tree grows in a coastal saline or brackish water. mangrove म्हणजे काय, shrub किंवा small tree असतो, तो कुठे वाढतो तर कोस्टल किंवा सलाईन जो काही रिजन आहे, आपण त्याला ब्रॅकिश वॉटर रिजन म्हणतो, त्या रिजनमध्ये जे काही प्लांट ग्रो होतात त्यांना आपण मॅनग्रोव्ह प्लांट असं म्हणतो. द टर्म इज ऑल्सो used फॉर ट्रॉपिकल कोस्टल व्हेजिटेशन कन्सिस्टिंग ऑफ सच स्पेसीज. म्हणजे ही ट्रॉपिकल कोस्टल रिजनला ही टर्म नेहमी वापरली जाते किंवा तिथं हे जे काही मॅनग्रोव्ज आहेत ते जास्त प्रमाणात सापडतात. मॅनग्रोव्ज अकर वर्ल्ड वाईड इन द ट्रॉपिक्स अँड सब ट्रॉपिक्स. मॅनग्रोव्ज वर्ल्ड वाईडली कुठे सापडतात, ट्रॉपिक्स आणि सब ट्रॉपिक जे काही रिजन आहेत त्यांच्यामध्ये मॅनग्रोव्ज हे प्लांट नॉर्मली सापडतात. मेनली बिटवीन 25 डिग्री अँड 25 डिग्री साऊथ अँड 25 डिग्री नॉर्थ. म्हणजे मेनली कुठं ट्रॉपिक्स अँड सब ट्रॉपिक्समध्ये कुठं तर 25 डिग्री साऊथ आणि 25 डिग्री नॉर्थला हे जे काही मॅनग्रोव्ज आहेत हे वर्ल्ड वाईडमध्ये सापडतात. These are the salt tolerant trees are called halophytes and are adapted to life in harsh coastal condition. म्हणजे हे सॉल्ट टॉलरंट असतात, जे प्लांट सॉल्ट टॉलरंट असतात किंवा सॉल्ट कोस्टल एरियामध्ये सॉल्ट प्रेझेंट असतात तिथे जे प्लांट ग्रो होतात त्यांना आपण हॅलोफाईट्स म्हणतो. म्हणून मॅनग्रोव्हला हॅलोफाईट्ससुद्धा म्हटलं जातं. आणि हे का बरं तर ते कोस्टल कंडिशनमध्ये सापडतात म्हणून त्यांना आपण हॅलोफाईट्स असं म्हणतो. आणि त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन असतं. काय ॲडॅप्टेशन असतं तर ते सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जिथं प्रेझेंट असतं तिथं ते ग्रो होतात, त्याच्यामुळे आपण त्यांना हॅलोफाईट्स म्हणतो किंवा सॉल्ट टॉलरंट ट्रीज म्हणतो. They contain a complex salt filtration system and complex root system to cope with salt, वॉटर इमर्शन अँड वेव ॲक्शन. म्हणजे त्यांच्यामध्ये अशी काय कंटेन करतात ते तर कॉम्प्लेक्स सॉल्ट फिल्ट्रेशन सिस्टीम त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते आणि कॉम्प्लेक्स रूट सिस्टीम त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते, जेणेकरून जे काही सॉल्ट आहे त्याचं फिल्ट्रेशन करून जे काही वॉटर आहे ते ॲब्सॉर्ब करतात त्यांच्या ग्रोथसाठी. म्हणून ते त्या एक्सेस सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनमध्ये पण ग्रो होतात. का बरं तर त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स सॉल्ट फिल्ट्रेशन सिस्टीम प्रेझेंट असते आणि कॉम्प्लेक्स रूट सिस्टीम प्रेझेंट असते. दे आर ॲडॅप्टेड टू लो ऑक्सिजन कंडिशन ऑफ वॉटर लॉग मड. आणि ते अजून त्यांच्यामध्ये एक ॲडॅप्टेशन असतं तर कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी पण ते ग्रो होऊ शकतात. म्हणजे वॉटर लॉग जिथे कंडिशन असते, जिथे जास्त प्रमाणात पाणी प्रेझेंट असतं तिथं थोडंसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पण ते ग्रो होऊ शकतात. याला आपण मॅनग्रोव्ह इकोसिस्टम किंवा मॅनग्रोव्ह प्लांट्स म्हणतो, त्याला आपण एस्चुराईन इकोसिस्टमसुद्धा म्हणतो. देन व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मॅनग्रोव्ह.
दे आर नॅचरली कोस्टल डिफेन्स. कोस्टलचं डिफेन्स म्हणजे जे काही कोस्टल एरिया असतो ते डिफेन्स करण्याचं काम किंवा त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे मॅनग्रोव्ह इकोसिस्टीम करतात. दे आर कार्बन सिंक्स. मॅनग्रोव्हला आपण कार्बन सिंक म्हणतो. दे प्रोव्हाइड लाईव्हलीहूड्स. ते लाईव्हलीहूड प्रोव्हाइड करतात. दे इनकरेज इको टुरिझम. म्हणजे मॅनग्रोव्ह बघण्यासाठी खूप सारे लोक येतात, मग टुरिझम होतं त्यामध्ये एक प्रकारचं, म्हणून आपण म्हणतो इनकरेज करतात. ते जी काही टुरिझमची ॲक्टिव्हिटी असते ती इनकरेज करतात, जेणेकरून त्याचा बेनिफिट हा इकॉनॉमिक्सवरती होतो. त्याच्यामध्ये दे एनकरेज इको टुरिझम. अँड दे आर रिच इन बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी असते त्यांच्यामध्ये. व्हेरिएशन ऑफ प्लांट्स दे आर कंटेन. हे जे काय आहे दे बायोडायव्हर्सिटी रिच आहेत आणि तिथे खूप प्रकारच्या स्पेसीस सापडतात, प्लांट आणि ॲनिमल. म्हणून हे जे काही 5 पॉईंट आहेत हे मॅनग्रोव्हचा इम्पॉर्टन्स आहे. दिस इज द इमेज ऑफ मॅनग्रोव्ह इकोसिस्टीम ऑर मॅनग्रोव्ह प्लांट्स. These are the roots of the mangrove plants. These then we study next ecosystem, that are lentic and lotic ecosystem. Lentic and lotic ecosystem is also type of aquatic water ecosystem or aquatic ecosystem. म्हणजे ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचे 2 टाईप पडतात. त्याच्यामध्ये पहिली आहे लेंटिक आणि दुसरी आहे लोटिक. देन व्हॉट इज मीन बाय लेंटिक इकोसिस्टीम? लेंटिक इज अ क्लास ऑफ ॲक्वॅटिक इकोसिस्टीम दॅट आर फाउंड ऑन अ लँड. म्हणजे लेंटिक हा इकोसिस्टीमचा अशा टाईप आहेत, त्या लँडवर ज्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीम फाउंड होतात त्यांना आपण लेंटिक म्हणतो. उदाहरणार्थ काय आहे? पॉन्ड्स, रिव्हर्स, लेक्स, स्वॅम्प्स अँड स्ट्रीम्स. हे जे काय आहे हे लेंटिक इकोसिस्टीमचे एक्झाम्पल आहे. मोस्टली लेंटिक इकोसिस्टीम आर डिस्क्राइब्ड ॲज अ स्टील बॉडीज ऑफ फ्रेश वॉटर अँड दे आर स्मॉलर इकोसिस्टीम. मोस्टली लेंटिक इकोसिस्टीम काय डिस्क्राईब करतात? तर स्टील बॉडीज ऑफ फ्रेश वॉटर. म्हणजे ह्या मेनली फ्रेश वॉटर इकोसिस्टीमच्या बॉडीज आहेत आणि दे आर स्मॉलर इकोसिस्टीम आणि छोट्या इकोसिस्टीम आहेत, म्हणून यांना आपण लेंटिक इकोसिस्टीम म्हणतो. फ्रेश वॉटर बॉडी आपण इथं वरती बघितलं. लेंटिकमध्ये कोणकोणते एक्झाम्पल काय आहेत लेंटिक इकोसिस्टीमचे? तर त्याच्यामध्ये पॉन्ड्स, रिव्हर्स, लेक्स, स्वॅम्प्स, स्ट्रीम्स हे जे काही आहे हे सर्व फ्रेश वॉटर बॉडीज आहेत. मेनली लेंटिक इकोसिस्टीम कंटेन फ्रेश वॉटर, ओनली फ्रेश वॉटर. Then these are the example of the lentic ecosystem, that are ponds, rivers, lakes, swamps and streams. Some lentic ecosystem contain animals and microorganisms, but they mostly rely on photosynthesis of algae and underwater plants to produce energy to thrive. म्हणजे काही ज्या काही लेंटिक इकोसिस्टीम आहेत त्यांच्यामध्ये ॲनिमल्स असतात, काहीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बट दे मोस्टली रिले ऑन फोटोसिंथेसिस. आणि ते फोटोसिंथेसिसवर डिपेंड असतात. फोटोसिंथेसिस ऑफ अल्गी अँड अंडर वॉटर प्लांट्स. म्हणजे ते कशावर डिपेंड असतात? जे काही ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत तर जे काही फोटोसिंथेसिस प्रोसेस होती अल्गीची किंवा जे काही अंडर वॉटर प्लांट त्या वॉटरमध्ये प्रेझेंट असतात त्याच्यावर ते डिपेंड असतात. कोण? तिथले ॲनिमल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स. One of the requirement of lentic body of water is that it is exposed to sun to encourage photosynthesis. आणि ह्या सरफेसवर प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे त्यांना जो काही फोटोसिंथेसिस आहे किंवा जो काही सनलाईट आहे तो एक्सेस क्वांटिटीमध्ये भेटतो किंवा सनला एक्सपोज झाल्यावर जी काही क्वांटिटी आहे फोटोसिंथेसिसची ती एनकरेज होते. ही आहे लेंटिक इकोसिस्टीम मेनली. देन लोटिक इकोसिस्टीम. व्हॉट इज मीन बाय लोटिक इकोसिस्टीम? Lotic ecosystem are similar to lentic in that they are a part of aquatic water class and the life they support is similar to that फाउंड इन अ लेंटिक इकोसिस्टीम. म्हणजे लेंटिक इकोसिस्टीम आणि लोटिक इकोसिस्टीम. लोटिकमध्ये कोणत्या येतात? तर लोटिकमध्ये ज्या काही इकोसिस्टम आहे, ज्या इकोसिस्टम स्टँडिंग मोशनमध्ये असतात. लोटिक म्हणजे स्टँडिंग. लोटिकचा मिनिंग आहे त्याला आपण स्टँडिंग म्हणतो आणि ज्या स्टँडिंग इकोसिस्टम आहेत त्या लोटिकमध्ये प्रेझेंट असतात. The lotic system are moving bodies of water that flow to other bodies of water and eventually to the ocean. म्हणजे लोटिक सिस्टीम आर मुव्हिंग बॉडीज ऑफ वॉटर. मुव्हिंग बॉडीज आहेत ह्या वॉटरच्या दॅट फ्लो टू अदर बॉडीज आणि त्या दुसऱ्या बॉडीमधनं फ्लो होतात. बॉडीज ऑफ वॉटर अँड इव्हेंच्युअली टू द सन आणि नंतर त्या ओशनला जाऊन मिळतात. ह्याला आपण लोटिक इकोसिस्टीम म्हणतो. दीज सिस्टीम कॅन इन्क्लूड स्प्रिंग्स, रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. मग याच्यामध्ये याचे एक्झाम्पल काय आहेत? तर स्प्रिंग्स, रिव्हर्स आणि स्ट्रीम्स हे लोटिक इकोसिस्टीमचे एक्झाम्पल आहेत. आणि लेंटिकचे काय बघितले आपण? पॉन्ड्स, रिव्हर्स, लेक्स, स्वॅम्प्स हे लेंटिक इकोसिस्टीमचे एक्झाम्पल आहे. दिस सिस्टीम कॅन इन्क्लूड स्प्रिंग्स, रिव्हर्स अँड स्ट्रीम्स.
Unlike lentic, the lotic system do not thrive of photosynthesis and can include bodies of fresh and salt water, such as the estuary where fresh water mixes into salt water flow. म्हणजे लेंटिक सारखं ह्या फोटोसिंथेसिसवर डिपेंड नाही आहे त्यातले जे काही प्लांट आणि ॲनिमल आहेत ते. हे इन्क्लूड फ्रेश आणि सॉल्ट वॉटर, म्हणजे जे काही फ्रेश आणि सॉल्ट वॉटर आहे याचं जे काही कॉम्बिनेशन असतं हे यामध्ये हे इकोसिस्टम प्रेझेंट असते. मेनली फ्रेश आणि सॉल्ट वॉटर जिथं मिक्स होतं त्याला आपण इश्युरी असं म्हणतो. त्यांनी इथं एक्झाम्पल काय दिले, इश्युरीमध्ये फ्रेश वॉटर मिक्सेस इंटू सॉल्ट वॉटर. म्हणजे यामुळे ह्या डिपेंड नसतात फोटोसिंथेसिसवर, कारण ह्या इश्युरीमध्ये प्रेझेंट असलेले जे काही ऑर्गॅनिझम आहेत किंवा जे काही अदर बॉडीज आहेत ह्या जास्त करून सिस्टीम डू नॉट थ्राईव्ह ऑफ अ फोटोसिंथेसिस, म्हणजे फोटोसिंथेसिसवर डिपेंड नाहीत. हे आहे लोटिक इकोसिस्टम. This is the image of lotic and lentic ecosystem. Lotic ecosystem is seen in the left side of the image, and this is a lentic ecosystem. This is the image of lotic and lentic ecosystem. In today's lecture, we have to see mangrove ecosystem. What is mean by mangrove ecosystem? त्याचं लोकेशन आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. देन वी सी mangrove is a shrub or small tree grows in a coastal saline or brackish water. Then we also see the mangroves are the salt tolerant trees, and so it is called as the halophytes. Then we see importance of mangroves. Then we see image of the mangrove ecosystem and mangrove plants which are highly rich in biodiversity. Then we see lentic and lotic ecosystem which are the part of the aquatic ecosystem. Lentic example of lentic ecosystem are ponds, rivers, lakes, swamps and streams. And lotic ecosystem example are springs, rivers and streams. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.